आदरणीय अजितदादा हे आमचे पक्ष स्थापनेपासून महत्त्वाचे नेते राहिले आणि 2023 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले। मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा अजितदादाच्या नेतृत्वात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष या पदावर मी काम केलं आहे आणि आजही कार्यरत आहे। मागील 6-7 दिवसामध्ये अजितदादाच्या निधनाच्या नंतर दुःखाने सांगावं लागते की अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आणि अनेक मान्यवरांच्या माध्यमातून ज्यांच्या आमच्या पक्षाशी काही घेणं देणं नाही हे उलटसुलट विधान हे करायला लागलेले आहे। पहिलं तर महत्त्वाचा म्हणायचं तर आम्ही सुनेत्रा वहिनी पवार यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या नेत्यापदी आम्ही निवड केली आणि नंतर त्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली। दुःखाने सांगावं लागते की कितीतरी त्या निर्णयामागेही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विधान केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता कोणाला निवडावं, विधिमंडळाचा नेता हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आम्ही आमच्या पक्षाच्या आमदारांच्या जनभावनाच्या आणि माझ्यासह सर्व लोकांच्या भावनाच्या भान ठेवून आम्ही सुनेत्रा वहिनी पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर आम्ही तिथे त्यांना विराजमान पक्षाच्या वतीनं करण्याचा आम्ही निर्णय घेतला। का दुखत आहे लोकांना? कोणी म्हणते घाई केली, कोणी म्हणते शोकचा काळ आहे वगैरे वगैरे वगैरे। हा त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांच्या परिवारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। किती दिवस शोक मानावा की काय त्यांनी सामाजिक किंवा राजकीय जीवनामध्ये पुढचे पाऊल कसे टाकावे। मी आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफजी, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील जरा आजार होता पण तरी त्यांच्याशी पण बोलून आम्ही सुनेत्रा वहिनी पवारच्या घरी गेलो। त्यांचे दोन्ही सुपुत्र पार्थ आणि जय पवार सुद्धा होते आणि आम्ही सांत्वना देत सोबत हे पण म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मागे उभा आहे आणि हे आमची पण भावना आहे, जनतेची आहे, पक्षाची भावना आहे की आपण ही जबाबदारी स्वीकारावी।
त्यांनी पण मोठापणा दाखवून ते म्हटले की दादांना कुठेही थांबवायचा पसंत नव्हता, लाईफ मस्ट गो ऑन या भावनेनी, या स्पिरिटनी तो काम करणारे व्यक्ती होते. आहे दुःख आहे, त्यांनाही दुःख, सगळ्यांना, आम्हालाही आहे, आजही आहे, महाराष्ट्राला आहे. पण त्यांनी विचार केला. आम्ही त्यांना सांगितलं की आमचा हे आग्रह आहे, आपण विचार करा आणि आम्हाला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आम्हाला या बाबतीचा समाधान आहे की त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिलं. मुंबईला आले. 3 दिवसाच्या त्यांच्या परिवारमध्ये त्यांनी म्हटलं की आमच्या 3 दिवसाचा शोक असते. मग 4थ्या दिवशी ते आले. आम्ही त्यांची योग्य रीतीने निवड केली आणि त्यांची शपथ त्याच दिवशी झाली. आता आमच्या अंतर्गत प्रश्नांच्याबद्दल कितीतरी वादळ, उलटसुलट चर्चा, हे अजूनही मला काही समजत नाही. आम्ही आमच्या पक्षाचा नेता निवडणार की दुसरा कुठल्याही व्यक्तीला निवडणार, हे आंतरिक विषय होता. दुसरी गोष्ट, आता आम्ही एक पक्ष आहोत, त्याचे 2 पार्ट आहे, नेतृत्वाचे 2 पार्ट आहे. पहिला पार्ट आहे विधिमंडळ आणि दुसरा पार्ट आहे राजकीय पक्ष. विधिमंडळाचा पार्ट संपला. आता अनेक लोकांचे विधान यायला लागले. एक केंद्रीय मंत्रीच्या चुकून नंतर त्यांनी कबूल केला की कोणी त्यांना चुकीची माहिती दिली. अनेक वेळा तुम्ही लोकही आमच्याकडे येतात रिॲक्शनसाठी. आम्हाला वस्तुस्थिती माहीत नसतानाही कधी कधी तुमची अपेक्षा असते की आम्ही काहीतरी रिॲक्ट करावं. असू शकते त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल. तर मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मी सांगितल्याप्रमाणे पवारसाहेब आणि अजितदादाच्या सोबत मी काम केलं आहे. आता अजितदादाच्या निधनानंतर या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार करायची जबाबदारी कोणावर राहील? हे प्रफुल्ल पटेलांच्यावर राहील. कारण मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाचा विषय किंवा राष्ट्रीय अध्यक्षांच्या विषय याला मार्गी लावण्याची जबाबदारी आणि प्रक्रियेचे पूर्ण पालन करून ती करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरेजीवर आहे. मित्रांनो, कधीही कोणी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठल्याही व्यक्तींनी असा इंडिकेशनसुद्धा दिलेला नाही की पुढच्या आम्ही काय स्टेप्स घ्यावं. सगळ्यांच्या भावना आम्हाला समजते, तसं आम्ही सुनेत्राताईचा तिथे निर्णय केला आणि पक्षाचाही निर्णय त्याचप्रमाणे आम्ही त्याची प्रक्रिया पूर्ण करून आम्ही ते घेणार आहोत. आता हे बाहेरचे सगळे लोक, कोणी तेलंगणाचा वार आहे तो म्हणतोय की अमुक कसं बनलं पाहिजे. ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही, दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूकसुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळाल्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही. हे आमच्यासारख्या लोकांच्याबद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं. मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्याबद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे. मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्यासमोर इथे बसलेलो आहो आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल. आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं? आमच्याकडून कधी हे विधान आलेलं नसताना उगीच उलटसुलट हे वादळ हे निर्माण करणं आणि आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं ही अत्यंत घाणेरडी ही गोष्ट आहे. मला अजिबात त्याच्या पलीकडे काही बोलायचं नाही आहे. आम्ही आमचा पक्ष आहे, आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत
आणि माझ्याशिवाय घेणार आहोत. आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो? तुमच्याशिवाय म्हणजे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नसणार? तर माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना. मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे. आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन, अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं, हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी योग्य रीतीने पार पडत आहे. मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे, किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं. आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसराही योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. अनेक नेते विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत. तो विषय आत्ता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू. आज तो विषय आमच्या पुढे नाही. आज आमच्या विषय एक मिनिट भाई, आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिला विधिमंडळाच्या नेता निवड करायची, उपमुख्यमंत्रीपद भरायचं, ते झालं. आता आमच्या पार्टीचा निर्णय घेणार आहोत. पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं, ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं, ही मी पार पाडत आहे. त्याच्यापेक्षा मी हे करत असताना लोक उलटसुलट बातम्या चालवून राहिले. कोणाला विना काही कारण काय नाव म्हणायचं, प्रफुल्ल पटेलांचं नाव करायचं, पुढच्या करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, हे सगळ्या गोष्टीतलं काही तथ्य नाही. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मला काहीच मी या स्पर्धेमध्ये कधी कोणी सांगितलं, कधी मी बोललो आमच्या पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अजितदादा पक्षाचा एकही व्यक्तीने काही नाव घेतलेलं आहे का? नाही. लोकांच्या भावनेचा विचार तुम्ही म्हणताय, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तुम्ही लोकांच्या भावनेचा विचार करू असं म्हणताय, याचा अर्थ असा घ्यायचा का? आणि मी नाही त्या स्पर्धेमध्ये. पण सुनेत्रा पवार त्या ठिकाणी असतील का? कारण जशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गोष्ट होती तसं. एक मिनिट, राष्ट्रवादी एकत्र झाले तर तुमचं महत्व संपेल आणि म्हणून तुम्ही ते होऊ देत नाही, असा थेट आरोप तुमच्यावर केला जातोय. एक मला सांगा, आज आमचा पक्ष आज आहे की नाही? काल्पनिक किंवा पुढच्या काय करायचं तो विषय नंतरचा. आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे त्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही करायची की इतरांनी करायची, हे पहिला स्पष्ट मी करू इच्छितो. आणि हे करत असताना, आमचे निर्णय घेत असताना, मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही. ट्रान्झिशन म्हणजे अजितदादा नंतर कोण, कुठे, हे करायची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी सामोर दिसतो, म्हणून मला सामोर राहावं लागते. सुनील तटकरे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांना सामोर राहावं लागते. ही प्रक्रिया पूर्ण करायची जबाबदारी जी लोक अजितदादानंतरचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आहे. आणि म्हणून मी काम करत असताना पहिलं माझी प्राथमिक जबाबदारी आहे की आमच्या विधिमंडळाच्या नेता आणि उपमुख्यमंत्री हे कोण असायच्या, पद भरायचं, ते झालं. आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या, पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते, त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची मीटिंग आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे. आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही. अध्यक्षपदाची प्रक्रिया कधीपासून सुरू केली जाणार? अरे काही, आता माझं काय म्हणणं आहे, आम्हाला आमच्या पद्धतीनं करू द्या ना. आम्ही सुनेत्राताईच्या बद्दल आमच्या मनामध्ये किती आदर आहे, अजितदादाच्या बद्दल, त्यांच्या कुटुंबाच्या बद्दल आम्हाला किती प्रेम आणि सन्मान आहे, हे आम्ही
आमच्या पद्धतीनं आम्हाला ते पूर्ण करू द्या, आम्ही ते करून दाखवू. कुठेही कोणालाही किंतु परंतु शंका कुशंका करायचा कारण राहणार नाही. पटेल साहेब सोबत राज्य संदर्भात काही चर्चा केली होती का? शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू होती, त्याचे सगळे पुरावे आहेत त्यांचं म्हणणं आहे. मी माझ्या पक्ष आज जे आहे त्या पक्षाच्या बद्दलच बोलणार, काल्पनिक कुठल्याही गोष्टी करणार नाही. पण तुमच्या सोबत शरद पवार यांच्या चर्चा होती का? अजित पवारांचं स्वप्न होतं, अजित पवार यांनी तुमच्यासोबत काही चर्चा केली होती का? अजित पवार यांनी तुम्हाला काही मेसेज दिला होता का? मी यांच्या संदर्भात चर्चा वारंवार हेच करतोय, म्हणलं कारण तुम्ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते. मी- अशी काही चर्चा झाली का? माझ्या परीनं एवढंच सांगू इच्छितो की हे तर मान्य करावं लागेल की मी त्यांच्यासोबत म्हणजे पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होता आणि माझी भूमिका अजितदादाच्या सुसंगतच राहिली. तेव्हाच आम्ही 2023मध्ये जे निर्णय केला, अजितदादाच्या सोबत मी राहिलो, तटकरेजी राहिले, भुजबळ साहेब राहिले, मुश्रीफ साहेब राहिले, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि अनेक सगळे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर राहिले, सगळे आमदार राहिले आणि त्यामुळे ही अजितदादाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी चालली. तो आज आमच्याकडे जो काही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे तो आमच्या पक्षाचा पुरती मर्यादितच राहणार आहे. आम्ही बाकीची जे काही गोष्ट आहे हे आत्ता माझ्या मते चर्चा करणं योग्य नाही. दादा तुमच्याशी बोलले होते की नाही? दादा तुमच्याशी बोलले होते की नाही? हो की नाही या अनुषंगाने? होय की नाही या अनुषंगाने आम्हाला? मला माहित होतं की नाही? मर्जर संदर्भात दादानी स्वतः इंटरव्ह्यूज दिलेले आहे. म्हणजे माझ्याशी काय चर्चा होती की नाही, अनेक लोक आता सगळेच म्हणायला लागले की त्यांचीच चर्चा झाली आणि आम्हाला काहीच माहीत नाही. असं तर होऊ शकत नाही. विषय असा आहे, एवढंच मी म्हणेल की एक स्थानिक स्वराज निवडणुकी जेव्हा सुरू झाल्या, प्रत्येक पक्षांनी आपापली म्हणजे महायुतीमध्ये असलेले पक्षांनी पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका घेतली. काही ठिकाणी आम्ही पण BJP बरोबर राहिलो, तसा अहिल्यानगरमध्ये. काही ठिकाणी आम्ही आणि शिंदेसाहेब नाशिकमध्ये एकत्र लढलो. काही ठिकाणी कोणाबरोबर राहिले, कोणी वेगळे लढले. हे सगळ्या महाराष्ट्राच्या आमच्या मागच्या इलेक्शन्समध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याच्या पलीकडे एवढंच मी म्हणेल की या स्थानिक स्वराजच्या इलेक्शनमध्ये दादांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे वेगवेगळे लढून राहिलेलो आहोत. पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता समजा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण आपली मतं जर विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते. म्हणून आपण त्यांच्याशी बोलून म्हणजे NCP शरद पवार साहेबांची त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू, ज्या अर्थानं या जे स्थानिक क्षेत्र जिथे आपला इन्फ्लुएन्स जास्त आहे तिथे आपल्याला अडचण होणार नाही. ही एवढी चर्चा. आणि त्याच्यानंतर दादाचे TV वर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसामध्ये बघितले की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आत्ता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही, फक्त मी जे करतो आहे स्थानिक स्वराज्याच्या संस्थेसाठी. अनेक व्हिडिओज फिरवल्या जातात, अनेक गष्ट जातात. अरे बाबा, आम्ही काही पवारसाहेबांच्या कडे की ताई की बाकीचे सगळ्या लोकांशी काय आम्ही बोलत नाही की भेटत नाही असा तो नाही आहे. आम्ही तर तुम्हाला उघड आम्ही भेटतो बोलतो, असा काही पर्सनल दुरावा थोडी आहे. आणि ते तर एक कुटुंबच होता, परिवार होता, तर त्यांच्या भेटणं उठणं हे स्वाभाविक होता. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिलं आम्हाला आमच्या घर, आमच्या पक्ष याचे सर्व जे विषय आहे आम्हाला सेटल करू द्या. बाकीची जे काही असेल विषय ते आम्ही नंतर करू. पटेल साहेब तुमच्याकडे सध्या नेतृत्व आहे, म्हणजे तुम्ही माझ्याकडे पुढे जाण्याचं नेतृत्व तुम्ही जसं म्हणलं की आता मला पुढे घेऊन जावं. माझ्याकडे जे नेतृत्व आहे, कारण तात्पुरता अजितदादा गेल्यानंतर सगळ्या प्रक्रिया याला सुरळीत पार पाडण्यासाठी
ही जबाबदारी बरोबर, कोणीतरी तुमच्याकडे ते पार जबाबदारी पाडावी. आता आहे, पण आज आहे. राज्याचा विषय आहे पटेल साहेब. अर्थ खातं जे तुमच्या पक्षाकडे होतं, दादा जे सांभाळत होते, ते सध्या तुमच्या पक्षाकडे नाही, मग ते तुमच्याकडेच कायम राहणार आहे की ते पद नसणार आहे तुमच्याकडे? आमच्या मुख्यमंत्री महोदयाशी जे आमची झाली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुनेत्रा वहिनी अजून महाराष्ट्राच्या सरकारच्या एक घटक म्हणून नवीन आहे आणि थोडे दिवस त्यांना बाकीच्या सगळ्या प्रक्रिया समजण्यामध्ये थोडा वेळ लागेल आणि काही दिवसामध्ये बजेट येणार आहे, मांडणार आहे, ते त्यांना अडचण होऊ नये. आणि कसं असते की बजेट फक्त बोलायचं नसते खाली, त्याच्यानंतर त्याच्यावर डिबेट होते, त्याचं उत्तर द्यावं लागते, काही ते बजेट तयार करण्याची पण एक प्रक्रिया मोठी असते. हे दादाचा जो दीर्घ अनुभव होता त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. वहिनीला थोडा वेळ लागेल म्हणून ते म्हटले की बजेट सेशन पूर्ण करू द्या, मी सांभाळतो तात्पुरता ते फायनान्सचा खाता, आणि नंतर वहिनीशी आपण बोलून आणि तुमच्या सगळ्यांशी बोलून अंतिम निर्णय कसा काय तुम्हाला योग्य वाटत असेल तसं करा. म्हणजे अर्थ खातं तुमच्याकडे राहील भविष्यात असं याचा अर्थ घ्यायचा? अर्थ खातं तुमच्याकडे राहील याचा असा अर्थ घ्यायचा का? तुम्ही जर म्हणताय की ते सांगतायत की अजित पवार हे स्वतः एका बैठकीत त्यांनी सांगितलंय की याच्याबद्दल बोलणं सुरू होतं. अरे बाबा, पुण्यातले लोकांचा म्हणणं बरोबर आहे, कारण पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा परिषदमध्ये स्थानिक स्वराज निवडणुकीच्या निमित्त या सगळ्या लोकांची भेटीगाठी झालेली आहे. ते तर तुमच्याकडे फुटेज असेल की जिथे प्रेस कॉन्फरन्स जॉईंट मॅनिफेस्टो हे सगळं रिलीज केला होता, आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे हेही फुटेज असेल की अजितदादांनी नंतर प्रेसला काय सांगितलं, विलिनीकरणच्या तुमच्याच प्रश्नाला त्यांनीच उत्तर दिलेलं आहे. माझ्याकडून तुम्ही उत्तर का अपेक्षित करता? जिल्हा परिषदच्या निवडणुका एकत्रपणे लढताय आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरती अनेक ठिकाणी लढतात. होय, आम्ही मी तुम्ही जे तुमचा प्रश्न आहे त्याला मी मान्य करतो की आम्ही आता या स्थानिक स्वराज निवडणुकीमध्ये एकत्र लढत आहोत. अरे घड्याळवरती दिले की काय दिले ते आता मला एक्झॅक्टली दादांची त्यांची, कारण स्थानिक स्तराची चर्चा होती. आता कोणताही विलिनीकरणाचा प्रस्ताव आहे का तुमच्याकडे? बाबा, पहिलं आमच्याविषयी तर संपू द्या. आम्हाला आमच्या घर दादाच्या गेल्यानंतर आम्हाला असं म्हणजे वाटते की आम्ही पण एकटे पडलो. म्हणजे आमच्या दुःखामध्ये आम्ही तुम्हाला काय जास्त सांगू शकतो? एवढंच की आमची प्रक्रिया तर पूर्ण करू द्या, आमच्या घर तरी सावरू द्या. आणि आम्ही बघा एकदा आमचे सगळे जे पेंडिंग इश्यू अजून करायचे पूर्ण हे होऊ द्या, त्याच्यानंतर आपोआप तुम्हाला उत्तर मिळत आहे. संदर्भात कुठली चर्चा केली नव्हती, तुमचं असं म्हणणं आहे, होय किंवा नाही? असा तुम्ही डिनाय करत नाही, कुठली अशी चर्चा झाली नव्हती की फायनल असा करायचं की तसा करायचं. असं आहे की आता आम्ही अरसपरस बोलतो, राजकारणामध्ये सगळे एकमेकांशी बोलतात, पण कुठल्या असं करायचं हे निर्णय होईल, यामध्ये पुढच्या असे स्टेप्स घ्यायचे असेल, कोण काय जबाबदारीत राहील, असं कुठेही आमच्या नाही. प्राथमिक स्थानिक स्वराजची चर्चा गटाकडून काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही आता 10 तारखेला दादांनी इथपर्यंत सांगितलं होता की अनेक लोकांचा समोरच्या काही म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे मी मोठे साहेबांचा विषय नाही मांडत, पण बाकी काही लोकांनी अशी चर्चा केली होती की दादा आपण काय एकत्र काम करू शकत नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठली चर्चा झाली असं मला जाणवत नाही. आणि मला वाटत नाही की माझ्यासारख्यांना बाजूला करून काही दादांनी निर्णय घेतला असेल. शरद पवार यांच्या गटातील नेत्यांचं असं म्हणणं आहे की 10 तारखेला मोठा याच्या हो, संदर्भात तो स्थानिक स्वराज्याच्यासाठी तो निवडणुकीची काही रिॲक्शन म्हणजे पॉझिटिव्हच होती ना. 10 तारखेला मोठा मौन पडणार आहे असं शरद पवार गटाच्या नेत्याकडून सांगितलं जातं की विलिनीकरण संदर्भात बैठक अरे बाबा, व्हिडिओ पासून आता कोणत्या पण पहिलं मला सांगा ना, आमच्या पक्षाच्या बद्दल बाकी लोकांना कसं मी रिॲक्ट करू शकतो? मी माझ्या पक्षाबद्दल बोलू शकतो, इतर काही काल्पनिक किंवा काय झालं होतं काय नाही, जे गोष्ट मला माहीत आहे एवढं मी सांगेल, जे माहीत नसेल मी त्याच्याबद्दल बोलू शकत.
आता माझ्या मते पालकमंत्री, नंतर बीड महाराष्ट्र जिल्हा असोसिएशन ऑफ आम्ही जे पालकमंत्री पद आहे ते आम्हाला मिळतील, ते काही दिवसामध्ये ऑर्डरसुद्धा निघतील. आमची मुख्यमंत्रीशी चर्चा झालेली आहे. बाकीचे जे काही पदं जे दादाकडे होते आणि जे सरकारच्या अधीन आहे ते सगळे पदं आम्हाला मिळतील. बाकीचे काही असेल जे संस्था जे सरकारच्या बाहेरची आहे त्याची जे काही प्रोसेस असेल ते आम्ही बघू कसं त्याला पार पाडून कोणाला ती जबाबदारी देता येते. पण बघा एकच आहे, हे उगीचीच चर्चा करणं आणि बाहेरच्या लोकांनी आमच्या पक्षामध्ये काय आम्ही करणार आहोत त्याची टीका टिप्पणी आणि हे म्हणजे ओध घेतली, चुकीची घेतली, काय तुम्हाला सुनेत्रा वहिनीला ओध घेतली त्याच्या विरोध आहे की टायमिंगच्या विरोध आहे हे पहिलं कोणी क्लिअर सर, विमान वाहतूक मंत्री राहिले तुम्ही, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवारच निर्णय करेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे नेता कोण, उपमुख्यमंत्री कोण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष कोण, हा आमचा विषय आहे आणि त्याचा निर्णय आम्हीच घेऊ. सर, तुम्ही एडिशन हिंदी तुम्ही एडिशन हिंदी हिंदी विमान वाहतूक मंत्री हिंदी 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 संशय व्यक्त केला जातोय पण त्याच्यावर एक हिंदी हिंदी पहिले अपघातासंदर्भात सर, अपघातासंदर्भात अनेक प्रश्न आहेत. हा जो अपघात झाला घातपाताची चर्चा आहे. मी जो दादाच्या विमानाचा ॲक्सिडेंट झाला, कोसळला, मी विमान वाहतूक खात्याचा मंत्री राहिलेलो आहोत आणि माझाच काळात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जे स्वायत्त संस्था आहे जे अशा ॲक्सिडेंटची चौकशी करण्यासाठीच आम्ही स्थापन केली होती. त्यांच्याकडे हे प्रकरण नक्कीच गेलंच आहे. त्यांनी ब्लॅक बॉक्स रिकवर केला आहे. त्यामधून बऱ्याच फ्लाईटच्या डेटा रेकॉर्डिंग किंवा पायलट शेवटची काय चर्चा झाली किंवा फ्लाईटमध्ये दरम्यान काय चर्चा झाली ते सगळं एक एक शब्द तिथे रेकॉर्ड झालेला असेल. ते डिकोड झाल्यानंतर पहिलं प्राथमिक आपल्याला अंदाज लागेल. दुसरा माझ्या स्वतःच्या जे एक अभ्यासप्रमाणे जे माझी काही प्राथमिक माहिती आहे, मी व्हिडिओ फुटेज बघितलं. तो विमान खाली उतरत असताना 70-80 फुटाच्या किंवा 100 फूट असेल, जे काही तेवढा मेजरमेंट नाही करता येत, पण जवळ आल्यानंतर एकदम डावीकडे पलटला आणि कोसळला. आता ते डावीकडे पलटणं आणि कोसळणं एक पार्ट आहे, पण पलटणं ते तर आम्हाला असं फारच आश्चर्य वाटते की असं कसं होऊ शकते. त्यासाठी 2 कारण महत्त्वाचे असू शकते. एक तर तांत्रिक बिघाड, विमानामध्ये एक रडार असते जिथे लेफ्ट राईटची दिशा ठरवते, त्यामध्ये काही मिस्टेक झाली किंवा एखादा इंजिन फेल झाला किंवा पायलट डिझोरिएंट झाले, काही रनवेच्या लाईनीच्या बाहेर होते. कारण जे व्हिडिओ आम्ही बघितलं आहे ते साईड व्हिडिओ आहे म्हणून आम्हाला डायरेक्टली ते धावपट्टीच्या लाईनवर होते की नाही ते आम्हाला एवढं काही समजत नाही. ते चौकशीचा भाग आहे. अजून बऱ्याच लोकांची नक्कीच विचारपूस होईल. ते ATC टॉवरमध्ये कोणी बसला असेल, कोणी बाकीचे फायर ब्रिगेडचे लोक ते असतात त्यावेळी प्रत्येक लँडिंगच्या वेळी, ते सगळं आता ते सखोल म्हणजे पूर्ण एक इन्क्वायरीचा भाग आहे. पण मला थोडा पहिलं वाटत होता की धुकामुळे उतरला की काही चूक झाली, असा नव्हता. कारण अनेक लोकांनी सांगितलं की त्यावेळीच, कारण व्हिडिओ फुटेजमध्ये काही धुकं दिसत नाही आणि व्हिडिओ फुटेज जवळचाच आहे. तर त्यामुळे नेमका काय झालं हे आता ब्लॅक बॉक्सच्या डिकोडिंग नंतर आपल्याला प्राथमिक आणि पुढची बाकी जे काही तपासणी होईल त्यामधून आपल्याला कळेल. आणि त्यामुळे मला खात्री आहे की एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो स्वायत्त संस्था आहे आणि ते चांगलंच ते काम करतात आणि त्यामधून जे काही ॲक्च्युअल तथ्य आहे ते बाहेर येतील. शरद पवार यांनी याला अपघातच आहे असं म्हटलं. आता तुमचं काय म्हणणं आहे? अभी हिंदी में बोलो. सर, आज कार्यकर्ताओं को आपने संबोधित किया, क्या विषय आगे था? देखिए, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे अध्यक्ष और हमारे नेता महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री, इनका बड़े
दुखद परिस्थिति में निधन हुआ और विमान दुर्घटना हुई, सभी लोगों को मालूम है। अभी हमारे पार्टी के सामने पहला तो हमारा ये कर्तव्य है कि पार्टी को हम योग्य दिशा और बाकी की सारी प्रक्रिया पूरी करें। उस आधार पर हमने सबसे पहले हमारे डिप्टी सीएम की जो जगह थी अजीत दादा पवार जिस पे विराजमान थे, उसको भरने का निर्णय इमीडिएटली किया, क्योंकि उसको बहुत दिनों तक खाली भी नहीं रखा जा सकता। दूसरा, पार्टी को एक आधार मिलना चाहिए, दिशा मिलनी चाहिए, और पार्टी के सभी लोगों की, विधायकों की और हमारी सबकी इच्छा थी कि सुनेत्रा जी पवार, इन्हीं को हम लोगों ने नेतृत्व देना चाहिए। अजीत दादा के साथ उन्होंने वर्षों न वर्ष काम किया है, राज्यसभा की हमारी वर्तमान सांसद भी हैं, और उनको ये जिम्मेदारी देनी चाहिए। ये पार्टी के सभी लोगों की एक डिसीजन हुआ। साथ साथ में अभी हमको पार्टी के अध्यक्ष के पद का भी फैसला करना है, वो भी प्रक्रिया हम आगे आने वाले दिनों में पूरी करेंगे। मैं राष्ट्रीय कार्याध्यक्ष होने के नाते मैं आदरणीय शरद पवार साहब के साथ भी राष्ट्रीय कार्याध्यक्ष था, अजीत पवार साहब के साथ भी राष्ट्रीय कार्याध्यक्ष रहा, और इसलिए आगे की सभी प्रक्रिया को पूरा करने के लिए ये मेरी जिम्मेदारी बनती है। मुझे अफसोस है कि बहुत सारे लोगों ने बड़ी अलग अलग प्रकार की कमेंट की। कोई बोलते जल्दबाजी में निर्णय ले लिया, जल्दबाजी में शपथ हो गई। ये आज किसी के भी घर में कोई भी दुर्घटना होती है, वो उनका एक एक परिवार का व्यक्तिगत विषय है, और कितने दिन तक उन्होंने अपना वो घर में पूजा करना या बाकी की जो क्रिया करना, ये उनका हर एक का अपना अपना विषय होता है। और इसलिए हमने जब उनका निधन के बाद जब उनकी अंतिम संस्कार विधि खत्म हुई, तो पार्टी के हम प्रमुख लोग, मैं और मेरे साथ सुनील तटकरे जी, छगन भुजबल, हसन मुशर्रफ, धनंजय मुंडे, दिलीप वलसे पाटिल, ऐसे हम सब लोगों ने बातचीत करके हमने परिवार से बात की, और हमारे पार्टी के जन सामान्य लोगों की भी, कार्यकर्ताओं की भी और एमएलएस की भी भावना जरूर थी कि हमने सुनेत्रा जी पवार को इस पद पर हमने बैठाना चाहिए। यही हमारे लिए सही फैसला भी होगा और अजीत दादा को सही श्रद्धांजलि भी होगी। और उस हिसाब से हमने पवार कुटुंब में, उन्होंने ही कहा कि 3 दिन का हम शोक मनाते हैं और उसके बाद हम अपने काम पे लगते हैं। ये उनका फैसला था कि भाई कब ये आगे की प्रक्रिया को बढ़ाया जाए, और उसके आधार पर हमने मुंबई में शपथ पहले उनका चयन किया हमारे विधायकों के बीच में, और हमने उनकी शपथ उप मुख्यमंत्री करके उसी दिन कराई। अफसोस है कि बहुत सारे लोगों ने इसके पर क्यों टीका टिप्पणी करना, क्या आपको सुनेत्रा पवार जी को बनाया ये फैसला पसंद नहीं है, या केवल टाइमिंग की बातें लोग कर रहे हैं। टाइमिंग हर एक का व्यक्ति का, कोई शोक एक दिन मनाता है, कोई लोग नहीं मनाते हैं, कोई लोग अलग अलग तरीके से अपनी पर्सनल, ये पर्सनल बात होती है, इसमें ये चर्चा का विषय नहीं हो सकता है। हाँ, व्यक्ति का विषय अगर है तो फिर वैसा बोलना चाहिए, पर वैसा कोई बोल नहीं पा रहा है। दूसरा, अब हमको पार्टी का भी निर्णय लेना है। अभी हमारे यहाँ पर भी हम देखते हैं, जिसको कोई हमारे पार्टी से लेना देना नहीं है, जो हमारे पार्टी में भी नहीं है, दूसरी पार्टी के लोग हैं, वो बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाने बन रहे हैं। हमारे पार्टी में किसको अध्यक्ष बनाना नहीं बनाना, इसकी बातें चालू कर दिया लोगों ने। ये कैसी ये बातें हैं? हमको हमारे नेता के जाने का शौक़ है, हमको आगे की प्रक्रिया पूरी करना है। मैं सामने तो इसीलिए भी दिखूंगा कि मैं राष्ट्रीय कार्याध्यक्ष आज हूँ, अजीत पवार के साथ था, मैं पवार साहब के साथ था, तो आगे की हर एक प्रक्रिया को पूरा करने की जिम्मेदारी ये स्वाभाविक मेरे पर रहेगी। और लोगों ने कहीं एक गलती से एक बयान दिया गया हमारे पीयूष गोयल जी के माध्यम से, उसको एक बात का बतंगड़ बना के हर आदमी बोलने लग गया, किसी न किसी अलग तरह की बातें।
ये हमारा विषय है और हम योग्य फैसला करेंगे। मैं कहीं भी इस प्रक्रिया में कभी भी हूँ कि मुझे ही बनना है, ऐसा कभी न मैंने या हमारे कोई भी पार्टी के नेता ने कहीं भी कभी बोला नहीं है। ये बाहर के लोग आके ऐसी इस तरह की बातें करने लग गए हैं। तो ये तो क्या है, ये सब इसको कोई हम बहुत महत्व नहीं देते हैं। हमारी पार्टी है, हम फैसला लेंगे और ज़रूर योग्य फैसला लेंगे। पार्टी के हमारे कार्यकर्ताओं की, नेताओं की, सभी लोगों की, एमएलए, एमपी, सबकी हम विचार विनिमय उनसे पूछेंगे और मुझे मालूम है कि सबकी भावना किस तरह जाएगी। मैं इस प्रक्रिया में बिल्कुल नहीं हूँ। जो भी कुछ है हम योग्य फैसला, जैसे हमने विधान सभा के हमारे सदस्यों से मिलकर हमने उप मुख्यमंत्री का फैसला लिया है, उसी दिशा में हम सही फैसला आगे आने वाले कुछ दिनों में पार्टी के लिए भी करेंगे। मर्जर के बारे में आपको कुछ जानकारी थी क्या या फिर चर्चा हुई थी? देखिए, स्थानिक स्वराज संस्था के चुनाव जारी थे। पूना, पिंपरी चिंचवड़, ये सब कॉरपोरेशन के चुनाव थे और अलग अलग जगह पे अलग अलग भूमिका सभी की पार्टियों की महायुति में भी थी, महाविकास आघाड़ी में भी थी। तो इस वजह से कहीं हम शिंदे साहब के साथ नासिक में लड़ रहे थे, कहीं बीजेपी के साथ हम अहिल्या नगर में लड़ रहे थे, कहीं आमने सामने लड़ रहे थे। अलग अलग पार्टी अलग अलग जगह पर स्थानिक परिस्थिति को देख के चुनाव लड़ रही थी और इसीलिए अजीत पवार साहब को लगा कि पूना, पिंपरी चिंचवड़, पुणे डिस्ट्रिक्ट, ये सब जगह पर एनसीपी और पुरानी जो पवार साहब के साथ जो एनसीपी है, ये दोनों के वोट एक दूसरे के कम ना हो, इसलिए मिल के लड़ ले ये स्थानिक स्वराज चुनाव में, क्योंकि सब पार्टियां इसी तरह से अलग अलग भूमिका निभा रही थी। तो ये हमारा फैसला हुआ और इसके बारे में कई मीटिंगें भी स्वाभाविक है, ऐसा भी वो फैसला करने के लिए भी उन्होंने कई लोगों से, जयंत पाटिल हो या शशिकांत शिंदे हो या रोहित पवार हो या बाकी लोगों से बात की और सुप्रिया जी से भी बात की। तो वो बात को लेकर सभी ने फैसला वो हो गया कि भाई विलीनीकरण हो गया, मिल गए, मर्जर हो गया। ऐसा हमको अजीत दादा से किसी भी प्रकार से कोई स्पष्टता वाली बात नहीं थी। केवल स्थानिक स्वराज चुनाव में हम साथ में जाना चाहिए, ये उनकी बात हुई। दूसरी बात ये हुई कि ये चुनाव की प्रक्रिया जो हो रही है, तो फिर आप जैसे लोगों ने कई प्रश्न पूछे, तो उन्होंने इंटरव्यू में भी कहा कि ये केवल स्थानिक स्वराज चुनाव की ये हमारी प्रक्रिया चल रही है, हमारा कहीं भी मर्जर या कोई चीज़ का बहुत रोक टोक करके उन्होंने उनके शैली में उसका उत्तर दिया हुआ है। अब इसमें हर व्यक्ति अपने अपना वो एक अलग एंगल से बात कर रहा है। उनकी इच्छा थी, नहीं थी, कितने हद तक वो चाहते थे, नहीं चाहते थे। अगर मेरा तो इतना ही कहना है, ये सब बातें काल्पनिक न करते हुए मेरे जैसे व्यक्ति को अगर कोई फैसला फाइनल लेना होता तो ज़रूर विश्वास में लेकर वो मुझे भी बताते, चर्चा करते। आखिर मैं उनके साथ सुख का और दुख का दोनों का साथी हूँ, मैं उनका राष्ट्रीय कार्याध्यक्ष हूँ, तो स्वाभाविक है कि ये बातें मेरे तक ज़रूर आती। और इसलिए मेरा यही कहना है कि ये सब बातें अभी कोई हमें चर्चा करने की ज़रूरत नहीं है। हमारा केवल फोकस है कि हमारी पार्टी है, हमारी पार्टी के फैसले हमको लेने हैं, वो हम उस प्रक्रिया में हम लगे हैं और कुछ दिनों में सारी नरेश आरोप जैसे लोग आपकी पार्टी चला रही है, ऐसा भी आरोप हो रहा है नरेश आरोप के। कोई हमारी पार्टी चलाएगी तो पार्टी के कार्यकर्ता चलाएंगे, पार्टी के विधायक चलाएंगे, पार्टी का पदाधिकारी चलाएगा, पार्टी के जो नेतृत्व कर रहे हैं वो सभी वरिष्ठ लोग करेंगे। इसमें कोई हमको सलाह, हम कोई राजनीति में कोई कल के आए हुए बच्चे नहीं हैं। हम लोगों को भी 30-30, 40-40 साल का सबका दीर्घ अनुभव है और हम लोगों को हमारे फैसले कैसे हमारे पार्टी के लेना ये हमें बहुत अच्छे से विदित है। और इसीलिए ये जो बाकी की भी जो बातें रोज़ मीडिया में लोग रोज़ हमको सलाह देते हैं, रोज़ हमको बताते हैं कि हमने कल क्या करना चाहिए, उनको मैं इतना ही कहता हूँ हाथ जोड़ के, थोड़े दिन रुकिए, आपको सही फैसले सब नज़र आएंगे, तब आपके मुंह बंद हो जाएंगे। ये जो विमान दुर्घटना हुई, मैं भी इस विभाग का मंत्री कई वर्षों तक रहा हूँ, तो मुझे मालूम है। और एयरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो AAIB, इसकी शुरुआत मेरे समय पे मैंने ही उस टाइम पे करवाई थी, क्योंकि
एक्सीडेंट की इन्वेस्टिगेशन निष्पक्ष हो और मंत्रालय से दूर हो, ये हमने खास करके फैसला लिया था और उसके तहत ये इन्वेस्टिगेशन ऑलरेडी दे दिया गया है। प्राथमिक मुझे लगता है कि कुछ तो जो जिसको कहते हैं कि अनपेक्षित ही हुआ है, या तो टेक्निकल फॉल्ट है, कुछ है, क्योंकि हवा में ही अभी जहाज़ था 70-80-100 फुट जो भी कुछ होगा, और हवा में ही लेफ़्ट साइड में पलट के वो हवाई जहाज़ खाई में गिर के क्रैश हुआ है। तो इसलिए वो वीडियो फुटेज देख के निश्चित लगता है कि या तो टेक्निकल फेलियर है, क्योंकि इतना ज़्यादा भी कोहरा नहीं नज़र आता है, क्योंकि नहीं तो वीडियो क्लियर आ नहीं सकती थी। पायलट ने खुद कंफर्म किया कि मुझे रनवे साइट पर है। तो ये सारी बातों को लेकर क्या उसका डिटेल है वो तो बाहर ब्लैक बॉक्स मिल चुका है, वो डिकोड होगा, कुछ दिनों में सामने तथ्य आएंगे। मगर जो हुआ दुखद हुआ, और निश्चित कुछ ना कुछ, या तो पायलट एरर तो बहुत बोलना आसान है, हो सकता है कोई टेक्निकल बात भी उसमें हो सकती है, क्योंकि जिस तरह से हवाई जहाज़ हवा में ही उतरने के पहले पलट गया, ये एक प्रकार का संकेत देता है कि और भी कुछ तकनीकी गड़बड़ी हो सकती है। सर, यूएस डील हुई है, प्रधानमंत्री ने बात की है डोनाल्ड ट्रंप से और यूएस डील ट्रेड को लेकर। देखिए, भारत के लिए सभी देशों के साथ अच्छा व्यवहार और अच्छा व्यापार ये करना आज के वैश्विक युग में ज़रूरी है, और अमेरिका निश्चित एक महत्वपूर्ण, सबसे महत्वपूर्ण देश माना जाता है व्यापार के हिसाब से, टेक्नोलॉजी के हिसाब से। कुछ साल भर से हम देख रहे हैं कि दुर्भाग्य से कोई मतलब जिसको कहते हैं कि जो समन्वय हमारे भारत और अमेरिका में था उसमें कुछ बिगाड़ आया था, लेकिन प्रधानमंत्री जी ने बड़े कुशल तरीके से और एक संयम से इस पूरे सिलसिले को हैंडल किया। कहीं उत्तेजित नहीं हुए, कहीं हमारे देश में कुछ थोड़ा उसका परिणाम भी होना ना होना चाहिए, उसके लिए उचित कदम उठाए। एक्सपोर्ट्स जो खास करके अमेरिका जाते थे, जिसको टैरिफ की वजह से वहाँ पर कठिनाई पैदा हुई, उसको भी बहुत अच्छे से उन्होंने हैंडल किया। और ये सारी बातों को लेकर ईयू के साथ उन्होंने उसी कारण FTA किया, चीन के साथ, रशिया के साथ, सभी के साथ थोड़े जरा संबंध को एक अच्छा करने का उन्होंने प्रयास किया। और ये मिलजुल कर जो एक एफर्ट उनके तरफ से और भारत सरकार की ओर से उनके नेतृत्व में हुई, इसका ये परिणाम है कि अब अमेरिका ने ये हमारे साथ कल फैसला अनाउंस किया कि हम टैरिफ डील कर रहे हैं, और हमारा टैरिफ जो 25% खास करके जो पेनल्टी थी, वो पेनल्टी निकाल के टैरिफ जो था उसको अब 18% पे ला दिया गया है। तो ये एक सुखद समाचार है भारत के व्यापार और उद्योग के लिए, और मुझे विश्वास है कि इसका फ़ायदा और हमारे देश की उन्नति के लिए और हमारी GDP ग्रोथ के लिए ये बहुत तेज़ी लाएगा। सर, आज एनडी की मीटिंग हुई, उसमें प्राइम मिनिस्टर ने अजय दादा के बारे में अमेरिका की नहीं, आज जो NDA पार्लियामेंट्री पार्टी की मीटिंग हुई, उसमें प्रधानमंत्री जी के नेतृत्व में उस मीटिंग में अजीत दादा जी के सम्मान में उनके दुखद निधन पर एक मौन रखा गया, और प्रधानमंत्री जी ने अपने भाषण में भी अजीत दादा की बहुत मतलब स्तुति की कि वो कितने बड़े और अच्छे नेता, मेहनती नेता, सुबह से रात तक काम करने वाले, 8 बजे अपने ऑफिस में काम करने वाले, इस तरह से और लोकप्रिय एक नेता, उनका बहुत उन्होंने बखान भी किया, और उन्होंने अपनी ओर से भी श्रद्धांजलि उनको और उनके परिवार को व्यक्त सर, किया। राष्ट्रवादी पार्टी एग्रीकल्चर के हिसाब से देखा जाता है कि किसानों की पार्टी है, लेकिन ये जो यूएस डील हुई, इसमें एक सवाल पूछा गया है कि एग्री जो ओपन होने वाला है अमेरिका के लिए, क्योंकि एग्रीकल्चर सेक्रेटरी ऑफ अमेरिका बोल रही है कि अमेरिका के लिए ये ओपन होने जा रहा है और अमेरिका के किसानों को फायदा होगा। देखिए, एक बात तो निश्चित है कि अभी किसी को भी पूरा इसका डिटेल्स नहीं मालूम है, लेकिन बार बार प्रधानमंत्री जी की, पीयूष गोयल जी की और जो भी बाकी इससे संबंधित जो मंत्री थे,
उनके बयान आते गए हैं कि उन्होंने हमारे भारत के किसानों की जो कहीं भी परेशानी ना हो इसका बहुत ध्यान रखा है, और ये बातों को लेकर अभी एकदम हम लोगों ने रिएक्ट करना ये ठीक नहीं होगा। निश्चित मुझे विश्वास है कि प्रधानमंत्री जी ने सारी बातों का ध्यान रखा होगा, तभी ये ट्रेड डील आगे जा रही है। मराठीत मोदी काय बोलले पवारांबद्दल आज एनडीएच्या बैठकीत? आज NDA संसदीय दलची बैठक होती आणि पार्लमेंटमध्ये प्रधानमंत्री मोदीजीच्या नेतृत्वामध्ये ती बैठक पार पडली। अजितदादाच्या निधनानंतर जे एक दुःखद प्रसंग समोर आलेला आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी उभा राहून अजितदादांना श्रद्धांजली मौन धारण करून श्रद्धांजली वाहिली। आणि प्रधानमंत्रीजींनी त्यांच्या भाषणामध्ये अजितदादाची खूप स्तुती केली की एक कार्य करणारा मेहनती एक नेता जे कधीही म्हणजे कामाला प्राधान्यच देत होते आणि त्यांनी खूप विकास केला, चांगलं पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्र बांधलं, अशा बऱ्याच त्यांनी चांगले शब्द त्यांनी वापरून अजितदादाची स्तुती केली आणि त्यांच्या वतीनं त्यांनी पण श्रद्धांजली त्यांनी तिथे अर्पण केली। आणि मला नंतर सांगितलं की सुनेत्रा वहिनीला पण तुम्ही व्यक्तिगत त्यांच्याशी माझा संदेश तुम्ही त्यांना द्या आणि काही काळानंतर जेव्हा दिल्लीला येतील तेव्हा माझी पण इच्छा आहे की त्यांच्याशी भेटावं आणि काही त्यांच्याशी बोलावं। तर मी सुनेत्रा वहिनीला प्रधानमंत्रीजींनी जे मला निरोप दिला त्यांची कल्पना दिली आणि 9 तारखेला दादाच्या बाकी जे काही शेवटचे जे काही बारामतीचे जे धार्मिक कार्यक्रम आहे त्याच्यानंतर कधी वेळ साधून आम्ही दिल्लीला येऊ, प्रधानमंत्रीजीलाही भेटू, गृहमंत्री साहेबांना भेटू, भारताच्या आपल्या राष्ट्रपती महोदयाला भेटू आणि उपराष्ट्रपतीला सह काही अन्य जे मान्यवर आहे त्यांना आम्ही जरूर 9 तारखेच्या नंतर योग्य वेळ काढून सुनेत्रा बहिणीला इथे दिल्लीला बोलवून त्यांच्याशी भेटावं।